नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आपण आलोय प्रशासना समोरच्या स्ट्रीट लाईटच्या पिलर जवळ. इथं सिडकोवाल्यांनी आपली केबल मारली होती. त्याच्यासाठी आपले जॉईंटर आलेले आहे संदीप भाऊ आणि संतोष भाऊ. हे बघा, यांनी काम पण चालू केलेलंच आहे. कामावून आठवलं की मार्च महिन्यामध्ये वसुलीवर जरा जास्तचा फोकस करतो, म्हणून आपण रोज व्हिडिओ टाकू शकत नाही. तरी आपण प्रयत्न करू की रोज व्हिडिओ टाकायचे. चला, या आपल्या जॉईंट मारून झालेलंच आहे. फक्त आता जॉईंट वरची कव्हर आहे तिला हिटिंग करायचं आहे. हिटिंग का करावं लागते? कारण की त्याच्यामध्ये पाणी किंवा छोटा मोठा डगा जाऊन आपला जॉईंट हा डॅमेज होणे, आपला सप्लाय चालू राहावा याच्यासाठी. हे बघा, ऑलमोस्ट झालेलंच आहे. जॉईंट मारून झाल्यानंतर शेखर आणि मी चाललो ईव्ही मीटर लावण्यासाठी. ईव्ही मीटर म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल, त्यांच्या इलेक्ट्रिकल कार आहे, त्यांच्यासाठी हा मीटर लागतो. ओके, त्यांना कोणाला ईव्ही मीटर बद्दल माहिती पाहिजे असेल त्यांनी मला डीएम करा, मी त्यांना रिप्लाय देईल. मीटर रूम मध्ये आल्यावर पहिले आपण घेतला सप्लाय बंद करू. ते पण लोक ईव्ही मीटर घेण्याचा विचार करत असेल त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपली मीटरची मेन लाईन असते ती 10 mm स्क्वेअर याच्या खाली नसली पाहिजे. नाहीतर कारवाल्या करून एक सुपरवायझर येतो, तो वायरिंग चेक करत असतो. 10 mm च्या खाली वायर त्यांना भेटली तर ते मीटर इन्स्टॉल करत नाही आणि वायर चेंज करायला लावतात. म्हणून तेवढे पण कंझ्युमर किंवा वायरमॅन आहेत, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, आपली इन्कम ती 10 mm च्या खाली लावू नये. चला, तुम्हाला समजलं कुठली वायर लावायची. तोपर्यंत आपण मारून घेऊ. चारी वायरीला आपण लग मारून घेतलेले आहेत. लग मारून झाल्यानंतर आपण त्यांची करणार आहोत बसबार मध्ये फिटिंग करताना आपली इलेक्ट्रिकल कामामध्ये टाईटच फिटिंग करा. लूज कनेक्शन ठेवू नका, जेणेकरून आपल्या शॉर्ट सर्किट होणे. म्हणून फिटिंग झाल्यानंतर आपण लावली सर्वांना पट्टी. या पट्टीला काहीतरी नाव आहे पण मला आठवत नाही. कोणाला आठवत असेल तर त्यांनी प्लीज कमेंट्स करा. पट्टी लावून झाल्यानंतर आपण डबल मीटर मध्ये चेक केलेलं आहे की आपलं लूज कनेक्शन आहे का. सर्व चेक करून झाल्यानंतर आम्ही केली लाईट चालू. चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.